नमस्कार. आज आपण ईशान्य दिशेबद्दल माहिती घेऊयात. ईशान्य दिशा म्हणजे प्रत्यक्ष देवाची दिशा मानली जाते. याचं कारण म्हणजे या ठिकाणी ईश देवतेचा वास असतो आणि ईश देवता म्हणजे प्रत्यक्ष महादेव. त्यामुळे ईशान्य दिशेची काळजी ही आपणास अतिशय कटाक्षाने घ्यावी लागते. या दिशेत वास्तुदोष निर्माण होणं म्हणजे तुमच्या घरावरील ईश्वरीय आशीर्वाद नाहीसे होणं असं समीकरण आहे. ईशान्य दिशेला एवढे जास्त महत्त्व का? याचं कारण म्हणजे ईशान्य दिशेला दोन दिशेचा संगम होतो. म्हणजे उत्तर दिशा आणि पूर्व दिशा या दोन दिशा ज्या ठिकाणी कनेक्ट होतात, ज्या ठिकाणी मिळतात, त्या दिशेला आपण ईशान्य दिशा म्हणतो. उत्तर दिशा धन देत असते, तर पूर्व दिशा ही प्रगती देत असते. यामुळे पूर्व दिशेची प्रगती व उत्तर दिशेचे धन यांचा संगम ईशान्य दिशेस होतो. त्यामुळे वास्तुशास्त्रात ईशान्य दिशेला अनन्यसाधारण असं महत्त्व आहे. आता या दिशेस आपण काय टाळायचं हे पाहूयात. या दिशेस तुम्हाला टॉयलेट नाही करायचं, बाथरूम नाही बांधायचं, याचबरोबर तुम्हाला सेप्टिक टँक नाही बांधायचा, या ठिकाणी जिना नाही करायचा, या ठिकाणी किचन नाही बनवायचं, याचबरोबर या ठिकाणी कचरा ठेवायची जागा तुम्हाला करायची नाही. ही दिशा जास्तीत जास्त तुम्हाला स्वच्छ, साफ, नीटनेटकी व हलके ठेवायचे आहे. त्यावेळेस या दिशेचे ईश्वरी गुणधर्म वाढतील व तुम्हाला त्याचा प्रभाव आयुष्यात उत्तरोत्तर प्रगती करण्यासाठी होताना दिसेल. तुम्हाला ईशान्य दिशा अजून पॉझिटिव्ह करायची असेल तर या ठिकाणी तुम्ही कोणत्याही प्रकारची वॉटर बॉडी म्हणजे पाण्याचा स्तोत्र तुम्ही इथं ठेवू शकता. इथं तुम्ही जलपात्र ठेवू शकता. इथं एक बेस्ट रेमेडी आहे, ती चांगली वर्क करते. ती म्हणजे या ठिकाणी काचेच्या किंवा आर्टिफिशियल कोणत्याही बाउलमध्ये तुम्हाला इथं एक जमलं तर लाईव्ह म्हणजे जी जिवंत आहेत ती कमळाची बोल ठेवायची आहेत, आणि हे शक्य नसेल तर आर्टिफिशियल तुम्ही इथं लोटस ठेवू शकता. आणि हे ठेवताना तुम्हाला असे ठेवायचे आहेत, त्यांचा रंग हा निळा किंवा पांढरा असणं जास्त गरजेचं आहे. कारण ईशान्य दिशेत ज्यावेळी तुम्ही पाणी ठेवता त्यावेळी जलतत्व संतुलित होतं व कमळ म्हणजे हे लक्ष्मीचं प्रतीक आहे. त्यामुळे या ठिकाणी पाणी आणि कमळ ह्या गोष्टी येतात, त्यावेळी तुमच्या वास्तूवर लक्ष्मीचा आशीर्वाद चांगला होताना दिसत असतो. म्हणजे कृपा आशीर्वाद तुमच्या वास्तूला मिळतो लक्ष्मीचा. याचं कारण म्हणजे जिथं कमळ आहे तिथं लक्ष्मीचा वास असतो. त्यामुळे ईशान्य दिशेस तुम्ही पाण्यामध्ये एकतर लाईव्ह म्हणजे जिवंत किंवा आर्टिफिशियल कमळाचं फूल ठेवणं गरजेचं आहे. याचबरोबर या ठिकाणी तुम्ही वॉटर फाउंटन करू शकता. कोणत्याही प्रकारची वॉटर बॉडी इथं ठेवणं म्हणजे ईशान्य दिशेस असलेलं जलतत्व संतुलित करणं होय. याचबरोबर या ठिकाणी तुम्ही सर्वात उत्तम म्हणजे देवघर करणं. या दिशेस ज्या घरात देवघर असतं त्या वास्तूवर ईश्वराचे आशीर्वादही नेहमी राहतात व त्यांना हाती घेतलेल्या कामात यश मिळत जातं. त्यांच्या प्रयत्नांना अपेक्षित असं यश लाभताना दिसतं व त्यांची उत्तरोत्तर प्रगती होते. अशा ठिकाणी चांगलं आरोग्य राहतं. याचबरोबर प्रगतीही चांगली होताना दिसत असते. यामुळे तुम्हाला वास्तू ईशान्य दिशा हिची काळजी घेणं अतिशय गरजेचं आहे. कारण ईशान्य दिशेवर गुरु ह्या ग्रहाचा प्रभाव आहे. त्यामुळे ज्यावेळी ईशान्य दिशेत वास्तुदोष निर्माण होतात तर त्यावेळी तुमच्या पत्रिकेतला गुरुग्रह हा निर्बली होतो. ईशान्य दिशा ही हलकी ठेवणं गरजेचं आहे. कारण या ठिकाणी वास्तुपुरुषाचं डोकं असतं. त्यामुळे या ठिकाणी ज्यावेळी तुम्ही काही जड वस्तू ठेवता त्यावेळी तुमच्या परिवारातील कोणत्या ना कोणत्या एका व्यक्तीला डोक्यासंबंधित आजार किंवा काही त्रास होण्याची शक्यता असते. कर्ता पुरुष हा योग्य असे विचार करू शकत नाही, त्यामुळे त्याची प्रगती ठप्प होते. तुम्हाला जर का योग्य असं आरोग्य हवं असेल, चांगली समृद्धी हवी असेल, ईश्वराचे आशीर्वाद हवे असतील तर नक्कीच तुमची वास्तूची ईशान्य दिशा ही वास्तुनियमानुसार ठेवा. अशाच प्रकारच्या ज्योतिष वास्तू टिप्स तुम्हाला हव्या असतील, याचबरोबर
तुमच्या जर का वास्तूचं परीक्षण करायचं असेल व त्यातील काही वास्तुदोष असतील त्याचं जर का तुम्हाला निराकरण करायचं असेल आणि तुम्हाला काही अंकशास्त्र किंवा कुंडली याच्याबद्दल काही जर का तुमच्या पत्रिकेबद्दल जाणून घ्यायचं असेल तर नक्कीच आमच्याशी संपर्क करा. आमचा नंबर तुम्हाला स्क्रीनवर दिसेलच. थँक्यू.